तुम्हाला कल्पनाच नाही आहे तुमच्या आयुष्यात जे काही मोबाईल नंबर येतात ते तुमच्या आयुष्यात भविष्य जे घडत असतं तेच नंबर येतात. आपल्याला वाटतं मोबाईल कंपनीने दिलेत. की लोकांनी ओळखायचं कसं की बाबा मला अमुक अमुक एक त्रास होतोय, मग तो त्रास या साथी असरांमुळेच होतोय हे ओळखायचं कसं? माझ्यासमोर बसल्यावरही त्यांची बोलण्याची पद्धत तीच होती की आम्ही 80-85 हजार खर्च केले पण गुण आलेला नाही. त्यामुळं ज्योतिषांवरचा विश्वास उडत चाललेला होता. देवाला नैवेद्य दाखवला जातो, तर कुठल्या प्रकारचा नैवेद्य या महिन्यामध्ये खास करून दाखवला पाहिजे? आषाढ महिना म्हणजे ही दिवाळीची रंगीत तालीम समजायला हरकत नाही. जर साती असरा जर झाल्या नाहीत, त्याची पूजा जर रेग्युलर झाली नाही तर आपल्याकडे लग्न व्हायला उशीर होतो. तर गणपतीची मूर्ती नेमकी कशी असावी आणि कशाची असावी? कारण इको फ्रेंडली गणपती सुद्धा आता बनवत चाललेली आहेत. पण शेणाची गणपतीची मूर्ती करू नका, असं वैयक्तिक माझं मत आहे. नमस्कार, मी मयुरी कराडे. ॲस्ट्रो हब बाय रवींद्र बर्वे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत आहे. म्हणजे ॲस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजी किंवा ज्याला आपण ज्योतिषी, अंकशास्त्र असं म्हणतो, याच्यामध्ये बऱ्यापैकी लोकांचा विश्वास असतो. आपल्या आयुष्यात काहीही घडत असलं तरी आपण पहिल्यांदा जाऊन ज्योतिषाचे सल्ले घेतो किंवा आजकाल न्यूमरोलॉजीकडे सुद्धा बऱ्याच जणांचा कल असलेला आपण बघायला मिळतो. आणि या सगळ्या विषयांच्या अनुसरून जर आपल्याला एक नाव, विश्वासू नाव जर पाहिजे असेल तर अर्थात रवींद्र बर्वे सरांकडे खूप आपुलकीनं आणि विश्वासानं पाहिलं जातं. आजसुद्धा आपल्या या स्टुडिओमध्ये रवींद्र बर्वे सर स्वतः आहेत आणि त्यांच्याकडून आपण बऱ्याच विषयांबद्दलची माहिती घेणार आहोत. सुरुवातीला सरांची ओळख करून देते. रवींद्र सरांनी ज्यांना परमपूज्य जंगली महाराज यांचा आशीर्वाद लाभलेला आहे. शिवाय त्यांनी 44 पेक्षा जास्त विषयांचा अभ्यास केलेला आहे आणि त्यातील 12 विषयांचे ते क्लासेससुद्धा घेतात. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आपण पाहू शकतोय बऱ्यापैकी बिझी शेड्यूल आहे तुमचं. महाराष्ट्रातून, मी तर म्हणते महाराष्ट्राबाहेरून लोक आपल्याकडे येतात, त्यांच्या समस्या घेऊन, त्यांचे प्रश्न घेऊन आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक समस्येचं निराकरण झालं पाहिजे असा सरांचा स्वतःचा अट्टहास असतो. रात्री कितीही वाजली तरी तुम्ही लोकांपाशी असता, लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देता. बाकी सगळ्यात सुरुवातीला कसा अनुभव आहे आत्ता? नमस्कार. खूप छान अनुभव आहे. येणाऱ्या लोकांचं समाधान होतं, त्यामुळे माझंही समाधान होतं. बऱ्याच लोकांना विश्वासाने येतात, विश्वासाने उपाय करतात, त्यावेळेला त्यांना चांगले अनुभव येतात. आत्ता बघतो आपण अगदी पहाटेपासून लोकांची रांग लागलेली असते आणि ते रात्रीपर्यंत चालूच असतं. शिवाय जे रांगेत थांबले त्यांचेही नंबर त्या दिवशी उरकत नाही, ते दुसऱ्या दिवशी पुन्हा रांगेत असतात. काही महिन्यांपासून जर आपण पाहतोय तर सरांचा दौरासुद्धा असतो, महाराष्ट्रात असतो, महाराष्ट्राबाहेर असतो आणि अशाच पद्धतीने येत्या 19 जुलैला सरांनी एक कार्यक्रम ठेवलेला आहे ज्याचं नाव आहे सन्मान सोहळा. आणि या सन्मान सोहळ्यामध्ये अनेक पै पाहुण्यांचा सन्मान केला जाणार आहे सरांच्या हस्ते. शिवाय या सोहळ्यामध्ये जे कोणी लोक प्रेक्षक म्हणून येणार आहेत, त्या प्रत्येक प्रेक्षकांच्या 1 ते 2 प्रश्नांची उत्तरं सर मोफत देणार आहेत. त्याच्यामुळे आवर्जून या कार्यक्रमाला या. 19 जुलैला हा कार्यक्रम असणार आहे आणि या कार्यक्रमासाठी ज्या लोकांना यायचं आहे त्यांच्यासाठी कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली जाईल. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही फॉर्म भरू शकता आणि खूप कमी फॉर्म शिल्लक असतील, कदाचित सीट्ससुद्धा खूप कमी आहेत. लवकरात लवकर तुम्ही तुमचे फॉर्म फिलअप करा. तर बघूयात आता या पॉडकास्टमधून तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे. एक सुरुवातीला आपल्याकडे आता आषाढ, ज्याला आपण बोलीभाषेत आखाड असं म्हणतो, त्यानंतर श्रावण, गणपती असे लागोपाठ सण सुरू होत आहेत आणि या सणांच्या निमित्ताने सुद्धा आपण बरीच प्रश्न आपण यामध्ये घेणार आहोत. तर सुरुवातीला आषाढी वारी सुरू आहे आणि या आषाढी वारीच्या निमित्ताने बरेच वारकरी हे देहू आळंदीकडून पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेले आहेत. मला सांगा, ज्या पद्धतीने पंढरपूर हे एक तीर्थक्षेत्र आहे, अगदी तशाच पद्धतीने महाराष्ट्रात आणखी कुठली कुठली तीर्थक्षेत्र आहेत? महाराष्ट्रात अनेक तीर्थक्षेत्र आहेत. प्रत्येक तीर्थक्षेत्राबद्दल लोकांनाही माहिती आहे. ज्याबद्दल त्याचा म्हणजे आपण फार महत्त्वाचं समजलं जात नाही अशा तीर्थक्षेत्राबद्दल मी तुम्हाला सांगतो. अच्छा. अष्टविनायक ही यात्रासुद्धा वर्षातून एकदा केली पाहिजे. जसे सगळे वारकरी पंढरपूरला वर्षातून एकदा जातात, त्याचप्रमाणे आपण अष्टविनायकसुद्धा वर्षातून एकदा जर केलं तर आपली संकटं आणि आपल्याला जे प्राप्त करायचं आहे, म्हणजे गणपती हा बुद्धी, समृद्धी आणि शांत आणि रिद्धी-सिद्धी आपण म्हणतो, बरोबर. अशा ह्या सगळ्यासाठी आपल्याला अष्टविनायक यात्रा एकदा करणं आवश्यक आहे.
आता या अष्टविनायक यात्रेच्या निमित्ताने विषय निघाला म्हणून जे पुजारी आहेत त्यांचा सन्मान आपल्या या सन्मान सोहळ्यामध्ये हो. केला जाणार आहे. आपल्या ह्या ॲस्ट्रो संस्थेतर्फे पहिल्यांदा आपण जशी गणपतीची पूजा करतो, तसं पहिल्यांदा सन्मान करायचा आहे तो आपण अष्टविनायकच्या 8ही गुरुजींना पुण्यामध्ये बोलवलं आहे आणि त्यांचा सन्मान करायचा ठरवलेला आहे. यासाठी जे अध्यक्ष आपल्याला लाभलेले आहेत ते पंचांगकर्ते मोहनराव दाते सर आहेत आणि त्यांच्या हस्ते आपल्याला हा सन्मान द्यायचा आहे. विषय निघाला म्हणून या सन्मान सोहळ्यामध्ये आणखी कुठले कुठले पाहुणे येणार आहेत ज्याचा सन्मान आपण करतोय? तसं तर आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये जे काही छान काम केलेलं आहे, विशेष कार्य केलं आहे किंवा काहींना राष्ट्रपती पारितोषिक मिळालेले असे अनेक जण आहेत. त्यातली प्रामुख्याने काही नावं तुम्हाला सांगायचं तर प्रतिभाताई शाहू मोडक आहेत. अच्छा. शाहू मोडकांनी संत ज्ञानेश्वरांचं काम केलेलं आहे हम्म. आणि 30पेक्षा जास्त सिनेमामध्ये श्रीकृष्णांचं काम केलेलं आहे बरं. आणि प्रचंड गाजलेलं आहे. अच्छा. तर त्यांच्या पत्नी प्रतिभाताई शाहू मोडक यांनी 25 वर्ष ज्योतिषांना अवॉर्ड दिलेले आहेत. बरं. मग अशा व्यक्तीचा पण आम्ही सन्मान करायचं ठरवलेलं आहे. आम्हाला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे, तर त्यांचाही सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर विविध क्षेत्रामध्ये जे आहेत त्यातले प्रामुख्याने सांगायचे तर कीर्तनकार किंवा व्याख्याते ह्याच्यामध्ये गणेश शिंदे सर बरं. यांचं व्याख्यानसुद्धा आम्ही 1 तासाचं ठेवलेलं आहे आणि त्यांचाही सन्मान आहे. संगीतकारमध्ये सिनेमाच्या संगीतकारांना बक्षिसं आजपर्यंत मिळत गेलेली आहेत, हो. जे खरंच खूप काम करतात, रोज काम करतात, पण त्यांचाही सन्मान झाला पाहिजे. चला हवाई उद्यामध्ये तुषार देओल जे आहेत संगीतकार, त्यांचाही सन्मान आहे. नंतर TV सिरियलमधल्या कलाकार, महिला अभिनेत्री स्वाती देओल यांचा पण सन्मान करणार आहोत. काही अजून पोलीस खात्यातले आहेत, आज सगळ्यांची नावं सांगायला नको. काही राजकीय याच्यातले काही व्यक्ती आहेत, अशा सर्वांचा सन्मान आपण करणार आहोत. सामाजिक सोशल वर्क ज्यांनी केलेलं आहे, काही शिक्षक आहेत की ज्यांनी वेगळेपण आहे त्यांच्यामध्ये, त्यांनाही राष्ट्रपती पारितोषिक मिळालेलं आहे. अशाही काही लोकांचा आपण सन्मान करणार आहोत. आणि विशेष म्हणजे या सन्मान सोहळ्यामध्ये जे लोक येणार आहेत, जसं मी सुरुवातीला सांगितलं, जे लोक या सन्मान सोहळ्यासाठी येणार आहे त्यांच्या 1-2 प्रश्नांची उत्तरं सुद्धा तुम्ही मोफत देणार आहात. हो. याबद्दल काय सांगाल? तो एक गमतीशीरच भाग असतो, कारण तुम्हाला कल्पनाच नाही आहे तुमच्या आयुष्यात जे काही मोबाईल नंबर येतात ते तुमच्या आयुष्यात भविष्य जे घडत असतं तेच नंबर येतात. आपल्याला वाटतं मोबाईल कंपनीने दिलेत. बरोबर. त्याचप्रमाणे गाडीचा नंबर असतो. तुमच्या आयुष्यात काय घडलं आहे, सध्या काय घरात घडतं आहे किंवा घडणार आहे, तेच नंबर RTO तुम्हाला देते. तुम्ही जुनी गाडी जरी आणली तरीसुद्धा ते नंबर तुमच्यासाठी तेच काम करत असतात. मग हे लोकांना माहीत नाही आहे. जन्मतारखेवरून बऱ्याच ठिकाणी आपल्याला भविष्य ऐकायला मिळतं. बरोबर आहे. मी सुद्धा जन्मतारखेवरून सांगणार आहे. विशेष म्हणजे मी कमीत कमी 5 लोकांच्या आवाजावरून त्यांच्या जन्मतारखेत कोणते अंक आहेत याचंही सांगणार आहे. सिग्नेचरवरनं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक ह्या मोबाईल नंबर, गाडी नंबर, जन्मतारीख, सिग्नेचर, फेस रीडिंग, आवाज ह्याच्यावरनं काही लोकांना सांगणार आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आणि प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे वास्तू. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण वास्तूबद्दल सगळ्यांना उत्सुकता असते किंवा बऱ्याच पुस्तकांमध्ये पाहून वास्तूचं आपल्याला खूप काही आपली वास्तू चांगली असावी असं वाटत असतं, पण मुळात वास्तूमध्ये काय दोष आहेत हे कुठेही पाहायला मिळत नाही. आपण फक्त दिशांवरनं पाहतो, त्यापेक्षा वास्तूमध्ये एनर्जी, तुमची उमऱ्याची एनर्जी काय आहे, प्रत्येक रूमची एनर्जी काय आहे याच्याबद्दल काही सेकंदामध्ये मला सांगता येतं. त्या कार्यक्रमाला आलेल्या लोकांनी मला फक्त पत्ता सांगायचा आहे. ते पत्ता सांगितल्यानंतर किंवा तिथे मी जमिनीवर काही लोकांना एक रेघ मारायला सांगणार आहे. मार्करनी किंवा खडूनी एक रेघ मारायची. एका सेकंदामध्ये मी त्या रेघेचा तुमचा उमरा तयार करणार. एका सेकंदामध्ये तुमच्या घरामध्ये काय चाललं आहे किंवा काय दोष आहे, म्हणजे कर्ज आहे का, त्या घरात आग लागली आहे का, चोरी झाली आहे का, त्या घरामध्ये काही भास होत आहेत का, त्या घरातले काही फरशीला चीर गेली आहे का, उमऱ्याला चीर गेली आहे का, भिंतीला चीर गेली आहे का, तुमचे पार्किंग कसं आहे आणि त्या घरामध्ये डिवोर्सपर्यंत भांडणं आहेत का आणि आत्महत्येचे विचार मनात येतात का, ह्याच गोष्टी प्रत्येक रूममध्ये असतात. ह्याच्याशिवाय आणखीन चांगल्या काही गोष्टी असतात की तुमच्या घरामध्ये खूप छान आहे, भांडणच नाही आहे, तुमच्या घरामध्ये ह्या घरात राहायला आल्यावर पैसे वाढलेले आहेत, याबद्दल पण मला सांगता येतं. ह्या सगळ्या गोष्टी एका सेकंदात तुमच्या सांगणार आहे. असं आपण काही 10 ते 12 लोकांचं तिथे घेणार आहोत. प्रत्येक विषयाचे 10-10 लोकांचं आपण तिथे भविष्य पाहणार आहोत. फक्त लवकर या. जास्तीत जास्त तुमच्या माहितीच्या लोकांना यायला सांगा.
तुम्ही आणि तुमच्या ओळखीचे नातेवाईक ह्यांना यायला सांगा. प्रत्येकाच्या वास्तूबद्दल, अंकांबद्दल आपण त्याच्यात माहिती सांगणार आहोत. हा कार्यक्रम नेमका कुठे होणार आहे काही? हा कार्यक्रम पुण्यामध्ये राजीव गांधी ई लर्निंग स्कूल, पंचमी हॉटेल ते शाहू कॉलेज या रोडवरती आहे. पर्वती दर्शनमध्ये आहे. मित्रमंडळाच्या पाठीमागचा एरिया आहे तो. पार्किंग भरपूर आहे. बसायला सीट चांगल्या आहेत. फक्त लवकरात लवकर या आणि आपली सीट जर बुक करायची असेल तर ई पासची सोय केलेली आहे. ते आमच्याशी संपर्क साधून ते तुम्ही ई पासेससुद्धा मिळवा. यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये पुन्हा एकदा सांगते, एक लिंक आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही फॉर्म भरा आणि लवकरात लवकर आपले सीट्स बुक करा. बरं, याचा टायमिंग काय राहणार आहे? दुपारी 2 ते 5 ही वेळ आहे. ह्यामध्ये सगळ्या गोष्टी होतील आणि खास त्याच्यानंतर अल्पोपहारची पण सोय केलेली आहे. सर, आपण सुरुवातीला मी जसं म्हणाले की आषाढ महिना सुरू आहे आणि या आषाढ महिन्यामध्ये देवाला नैवेद्य दाखवला जातो. तर कुठल्या प्रकारचा नैवेद्य या महिन्यामध्ये खास करून दाखवला पाहिजे? चांगला प्रश्न विचारला, कारण तुम्ही मगाशी आषाढ आणि आखाड म्हणालात. हो. त्या दोन्ही शब्दामध्ये खूप फरक आहे. अच्छा. तुम्ही आता जसं म्हणालात की आषाढ महिन्यामध्ये नैवेद्य, ज्यावेळेला आषाढ महिना म्हणून नैवेद्य येतो त्यावेळेला पुरणपोळी डोळ्यासमोर येते. बरोबर. आणि आखाड म्हणून येतो तर आखाडवाली जे वेगळे पब्लिक आहे आखाडवाली. तर त्यांच्या मनामध्ये तो येतो. तर त्याप्रमाणे तुम्हाला पुरणपोळी आणि जे काही गोडधोड आहे त्याचा नैवेद्य सर्रास केला जातो. हा नैवेद्य देवीला केला जातो पुरणपोळीचा. बरोबर. पण सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की बऱ्याच जणांना माहीत नसतं किंवा आपण आता सवड नाही म्हणून आपण येणाऱ्या शुक्रवारी, मंगळवारी किंवा रविवारी पुरणाचा नैवेद्य कुलदेवीला किंवा आपल्या जवळच्या देवीला नेऊन देतो. पण खरं सांगायचं तर जसे आपण पंढरीला आपल्या घरातले कोणीतरी किंवा वारकरी जात असतात, तसे पंढरीच्या वारीमध्ये सगळ्या देवी देवतासुद्धा आलेल्या असतात. त्यामुळं पहिल्या 15 दिवसामध्ये, म्हणजे एकादशीपर्यंत किंवा पौर्णिमेपर्यंत आपण हे नैवेद्य घेऊन जाऊन आपल्याला किती फायदा होईल मला सांगता येत नाही. पण पौर्णिमेनंतर जर तुम्ही नैवेद्य दाखवला तो हमखास देवापर्यंत पोहोचेल. अच्छा. थोडक्यात सांगायचं झालं तर जसे देव किंवा वारकरी जसे त्या देवाला पंढरपूरला जातात विठुरायाच्या दर्शनासाठी, अगदी त्याच पद्धतीने देवदेवता पण समस्त देवी जातात देवता सुद्धा असतात. त्या पंढरपूरला जातात. त्यामुळे जर तुम्ही हा पॉडकास्ट पाहत असाल तर 15 दिवसांनी किंवा एकादशीनंतर देवाला नैवेद्य दाखवला पाहिजे. याच महिन्यामध्ये अमावस्या जी येते त्या अमावस्येचं पण काहीतरी महत्त्व आहे. ही अमावस्या ती पुन्हा तोच प्रश्न येतो की अमावस्या कोणत्या वारी आली. पहिल्यांदा आखाड महिना आला की किंवा आषाढ आला की सगळेजण पाहतात की अमावस्या कोणत्या वारी आहे. अच्छा. नॉनव्हेज खायच्या दिवशी आहे की नाही हे पहिल्यांदा पाहिलं जातं. हां. ते खाणाऱ्यांसाठी तो हा महिना म्हणजे पर्वणीच असते. पण ही आषाढ महिना म्हणजे ही दिवाळीची रंगीत तालीम समजायला हरकत नाही. पहा, आषाढ महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी दीप अमावस्या म्हणतात. बरोबर. त्यावेळेला सगळे दिवे स्वच्छ केले जातात आणि दिवे लावणे आणि त्या दिव्यांची पूजा करणे हे सुद्धा केलं जातं. काही घरांमध्ये ह्या दिव्यांची पूजा करतात आणि कणकेचे दिवे लावतात. हे दिवे लावले तरी चालतात किंवा कणकेचे दिवे लावून ह्या दिव्यांची पूजा केली तरी चालते. जसं मी दिवाळीची रंगीत तालीम म्हणजे दिवे लावतात, घरामध्ये गोडधोड होतं आणि आषाढ महिन्यामध्ये आखाड तळणं जे म्हणतात, हो. तर त्यावेळेला दिवाळीचे काही पदार्थ तळले जातात. त्याचप्रमाणे आपल्याकडे महिलासुद्धा म्हणजे मुलीसुद्धा माहेरी राहायला येतात अच्छा. आषाढ महिन्यामध्ये. म्हणून मी म्हणालो की हे दिवाळीची रंगीत तालीम असते. सर, आषाढ महिन्यामध्ये आपण जसं काही ठराविक देवी देवतांची पूजा करतो, कोणी कोणाच्या कुलदैवताची पूजा करते, कोणी कुठला करते, याच पद्धतीने आणखी कुठले देव आहेत का ज्यांची आवर्जून पूजा केलीच पाहिजे? बरं झालं तुम्ही आठवण केली. आषाढ महिन्यामध्ये प्रत्येक मराठी घरांमध्ये पूजा केली जाते. पूर्वी केली जायची. सध्या आपण शहरात आल्यामुळे ते राहून जातं आणि ते राहिल्यानंतर बरेच दोष तयार होतात. प्रत्येक गावामध्ये विहिरीच्या जवळ, नदीच्या जवळ किंवा ओढ्याच्या जवळ साती आसरा, म्हणजे त्या देवीला साती आसरा, माऊलाई आणि कोकण भागामध्ये बाया बरोबर. आणि काही म्हणजे थोडंसं सोलापूर किंवा त्या बाजूला अक्का किंवा ताईबाई असे पण काही नावं आहेत. ह्या देवांना म्हणजे हे शेतातले देव म्हसोबाच्या जवळ असतात किंवा पाण्याच्या ठिकाणी असतात. ह्या 7 दगडांच्या स्वरूपात असतात.
हे आपल्या घरामध्ये कांजण्या, गोवर हे जे काही लहानपणी आजार व्हायचे त्या आजारांसाठीची ही देवी आहे. अच्छा. पण ती देवीला आपण काही मागितल्यावर आपल्याच शेतातली, आपल्याच पाण्याजवळची असल्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळत असतात. बरोबर. आपल्या पूर्वजांनी त्या देवीला काही ना काही मागितलेलं असतं, अच्छा. त्यांना ते मिळालेलं असतं. पण त्याच्यानंतर हम्म. आपल्याकडनं त्याची पूजा होत नाही. त्याच्यामुळे बरेच दोष लागतात. अच्छा. तुम्हाला सांगायला हरकत नाही, जर साती आसरा जर झाल्या नाहीत, त्याची पूजा जर रेग्युलर झाली नाही, बरं. तर आपल्याकडे लग्न व्हायला उशीर होतो. बऱ्याच मुलामुलींच्या पत्रिकेत गुरुजी सांगतात आता 2 महिन्यांनी लग्न आहे, बरोबर. 4 महिन्यात लग्न, ह्या वर्षात राहणारच नाही. बरोबर. पण तरीसुद्धा त्याच्यानंतर 2-2 वर्ष लग्न होत नाही. हम्म. त्याला एक प्रामुख्याने कारण असतं, एक पितृदोष असतो आणि हे साती आसरांचा दोष असतो, तिसरा वास्तुदोष असतो. अच्छा. त्यामुळं आता साती आसरांचा जर आषाढ महिना आला आहे तर प्रत्येकाने काळजी घ्या. तुमच्या गावाला जा. काही महिला असं म्हणतात की माझ्या लहानपणी मी जात होते, आता मला नाही आहे, आम्हाला साती आसरा नाहीच आहेत. बरं. पण त्या कुठे ना कुठे तुमच्या पूर्वजांच्या म्हणजे अगोदरच्या पिढीतल्या लोकांनी त्याची पूजा केलेली असते. हम्म. काही महिलांनी माहेरी जाऊन पण पूजा करतात, हम्म. काही आपल्या सासरी करायला लागते. जर माहीत नसेल, तुम्ही शहरात राहत असेल आणि तुमच्याकडे जर ह्या पूजा होत नसेल हम्म. तर तुम्ही ह्याची काळजी घ्या. हा आषाढ महिना आला अनिशाने तुम्ही आठवण केली म्हणून मला हे सांगावंसं वाटलं. बरं, ही पूजा करत असताना ती पूजा कशी केली पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे? ही पूजा प्रत्येक म्हणजे प्रत्येक गाव 4-4, 5-5 गावानंतर याची प्रथा बदलते. हम्म. काही ठिकाणी फक्त 5 विड्याची पानं आणि नारळ आहे. काही ठिकाणी 7 कुमारिकांना जेवण म्हणजे सवाशीण म्हणून 7 कुमारिकांना जेवायला देतात. अच्छा. काही ठिकाणी 7 सवाशिणींना जेवायला देतात. काही ठिकाणी कुणालाही देत नाहीत आणि म्हणजे फक्त देवीलाच करतात. आणि परडी सोडणं म्हणजे जर कोणाला ह्या मी काय सांगतो हे जर लक्षात नाही आलं हम्म. तर परडी सोडतात हा शब्द प्रचलित आहे. हो. तो तुम्ही आपल्या घरात किंवा आपल्या अगोदरच्या पिढीतल्या लोकांना विचारा आणि तुमच्या घरातले जिथे करत होते तिथे करून या. अच्छा. बरं, असा काही अनुभव आहे का तुमच्याकडे की या महिन्यामध्ये साती आसरांची पूजा नाही केली आणि काहीतरी झालं, असं काही अनुभव? खूप आहे माझ्याकडे. ह्या ग्रामीण भागातनंच कोणी आलेलं होतं, पण ते थोड्या मोठ्या घरातले म्हणजे राजकीय घराण्यातले काही मंडळी होती अच्छा. आणि त्यांना शहरात त्यांच्या शिक्षणासाठी शहरात राहत होते. ग्रामीण ते राजकीय घराणं आहे, त्यामुळे फार काही देवदेव किंवा असं त्या मुलांकडनं झालेलं नव्हतं. मी ज्यावेळेला त्यांना सांगितलं की तुमच्या बहिणीचं लग्न ठरत नाही आहे, हम्म. त्यांचे 9 वर्ष ते प्रयत्न करत आहेत, लग्न ठरत नाही आहे. बरं. आणि कुठे पत्रिका दाखवली तर लग्न आत्ता ठरेल होईल. आणि त्यांनी जे काही उपाय सांगितले ते केलेले होते. हम्म. त्यामुळं ज्योतिषांवरचा विश्वास उडत चाललेला होता. हो. माझ्यासमोर बसल्यावरही त्यांची बोलण्याची पद्धत तीच होती की आम्ही 80-85 हजार खर्च केले पण गुण आलेला नाही. अच्छा. ज्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की म्हणजे मी त्यांना सांगितलं की तुमचं साती आसरांचं राहिलं, आमच्याकडे असलं काही नसतं. असलं काही नसतं म्हटल्यावर मला राग नाही आला. मी म्हटलं ह्यांना माहीत नाही म्हणून म्हणतात. हम्म. पुन्हा दुसरं काहीतरी विचार, असलं काही नसतं. हम्म. म्हटलं एक काम करा, कोणीतरी लेडीज तुमच्या घरातली आई, मावशी, आजी कोणाला तरी एक फोन लावा, मी बोलतो. हम्म. ते म्हणाले नाही त्याची लावायची गरज नाही, आम्हाला सगळं माहिती आहे. म्हटलं माझ्यासाठी लावा, मला आणखीन काही विचारायचं. त्यांनी त्यांच्या आईला फोन लावला. आईने पण तेच उत्तर दिलं की आमच्याकडे साती आसरा असं काही नाही आहे, हम्म. पण माझ्या बहिणीला 14 वर्ष मूल होत नव्हतं, तिला कोणीतरी ज्योतिषांनी सांगितलं, तिने साती आसरांचं केल्यानंतर तिला बाळ झालं. म्हणजे मी सांगतो ते बरोबर आहे. हम्म. मग ह्या अशा गोष्टी माना किंवा नका मानू, फक्त अगोदरच्या 1 पिढी 2 पिढीमध्ये जाऊन तुम्ही ते विचारा, म्हणजे तुम्हाला त्याचं उत्तर तुमच्याच घरात मिळेल. हे झालं पूजा कशी करावी याबद्दल. मला एक आवर्जून प्रश्न असा विचारायचा आहे, बाय चान्स, कारण बरीच मंडळी आता शहराकडे असतात, काही आजी आजोबा असतील ते गावी असतात, त्यांचा काही संपर्क होत नाही, यांच्यासाठी ही पूजा जर नाहीच केली तर लक्षात नसेल, माहिती नसेल, अशा काही कारणास्तव ती पूजा जर केलीच नसेल तर नेमके काय दोष होऊ शकतात, किंवा मला कळतंय हे माझ्या बाबतीत होतंय पण मला कळत नाही हे कशामुळे होतंय, तर हे कसं ओळखायचं? ह्याच्यामध्ये ज्यांचं लग्नाचं वय होऊन चाललं आहे तरीसुद्धा लग्न जमत नाही, झालेलं लग्न टिकत नाही किंवा लग्न झाल्यानंतर मूल होत नाही. बरं. खरा ह्याचा दोष असतो की तुमच्याकडे वंश वाढू नये म्हणून. ओके. मग तो वंश वाढू नये, मग ते कसा वाढणार नाही, तर लग्न एक तर टिकवायचं नाही, बरोबर. लग्नच होऊ द्यायचं नाही, आणि लग्न झालं तर बाळ होणार नाही. अच्छा. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर छोटे छोटे आजार
आणि तुमच्या प्रत्येक कामामध्ये काही ना काही अडथळा तयार होतो. यासाठी साती असरांची पूजा केली पाहिजे. पण मला प्रश्न असा पडला याच्यामध्ये, की लोकांनी ओळखायचं कसं, की बाबा मला अमुक-अमुक एक त्रास होतोय, मग तो त्रास या साती असरांमुळेच होतोय, हे ओळखायचं कसं? फार चांगला प्रश्न विचारला. साती असरा म्हणजे तुमच्या अगोदरच्या पिढीमध्ये हं. आईकडे, वडिलांकडे, आजी-आजोबांकडे म्हणजे आईच्याकडचे आजी-आजोबा, वडिलांकडचे आजी-आजोबा हं. ह्यांच्यामध्ये 7 भावंडं कुठे आहेत का पाहायचं. ओह! आपली पिढी, आपल्या अगोदरची पिढी, त्याच्या अगोदरची पिढी किंवा त्याच्या अगोदरची पिढी ह्याच्यामध्ये 7 भावंडं आहेत का? बहीण-भाऊ मिळून 7 आहेत का? तर नक्कीच तुमच्याकडे साती असराचा प्रॉब्लेम आहे. अच्छा. जर काही जण म्हणतील आमच्याकडे 5च आहेत, 6च आहेत, त्यांनीसुद्धा हे धरायला हरकत नाही, कारण त्यांचं पूर्वी लहानपणी बरीच मुलं दगावायची. करेक्ट. म्हणजे तर ते जर 5 असतील, 6 असतील, तर एखाद दुसरं लहानपणी त्यांचं कोणीतरी भाऊ-बहीण गेलेले असतील. तर हे फार मोठं लक्षण आहे. जर कधीच कोणाच्या लक्षात येत नसेल, तर त्यांनी फक्त आपल्या अगोदरच्या 2-3 पिढ्यांमध्ये जाऊन पाहायचं. 7 बहीण-भाऊ मिळून 7 असतील, तर नक्कीच हा तुम्हाला त्रास किंवा हा दोष आहे. सर, पुन्हा एकदा आपण आपल्या कार्यक्रमाकडे येऊयात. आपला जो 19 जुलैला सन्मान सोहळा होणार आहे. या सन्मान सोहळ्यामध्ये जसं तुम्ही मगाशी मला सांगितलंत, की जे अष्टविनायक आहेत, त्या अष्टविनायकांचे पुजारी, ज्यांचा सन्मान आपण या सन्मान सोहळ्यामध्ये करणार आहोत. हा विचारच किती भारी आहे. कारण आजपर्यंत मी तरी ऐकलेलं नाही आहे, की या अष्टविनायकांच्या पुजाऱ्यांचा कुठेतरी सन्मान केला जातोय. ज्या पद्धतीने आपण गणपती, जी बुद्धीची देवता आहे असं आपण म्हणतो, गणपतीची कुठल्याही पूजाआधी पूजा केली जाते आणि मग त्यानंतर दुसऱ्या पूजेला आपण मान देतो. अगदी त्याच पद्धतीने आपण आपल्या कार्यक्रमात सुद्धा पहिल्यांदा आपण आपल्या अष्टविनायकांच्या पुजाऱ्यांचा सन्मान करणार आणि त्यानंतर उर्वरित पाहुण्यांचा आपण सन्मान करणार आहोत. बरोबर. तर या निमित्तानं या कार्यक्रमाबद्दल, या पुजाऱ्यांबद्दल, अष्टविनायकांबद्दल तुम्ही काय सांगाल? मी अष्टविनायक म्हणजे गणपती म्हणूनच याचं पाहिलं आणि जसं मगाशी सांगितलं, की ही एक तीर्थयात्रा दरवर्षी केली पाहिजे. ह्या भावना पहिल्यापासून माझ्याकडे आहेतच. त्याच अनुषंगाने अष्टविनायक गणपतीचे जे पुजारी येतील, प्रत्येक गणपतीचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे, विशेष महत्त्व आहे बरोबर आहे. आणि हे सर्व लोकांपर्यंत माहीत नाही. जे आपल्या कार्यक्रमाला येणारे जे लोक आहेत, ह्या लोकांना अनिशा गणपती आता आलेलाच आहे. बरोबर आहे. तर गणपती उत्सवाबद्दल, गणपतीबद्दल सगळ्यांनाच माहिती पाहिजे असते. विशेष माहिती मिळेल. कारण काय होतं, आपण कुठेही पाहायला गेलं तर गणपतीची वेगवेगळी माहिती मिळते. खरं आहे. म्हणजे अगदी एकच दात काय, एक दात अर्धा काय ह्याच्याबद्दल पण 2-3 आख्यायिका आहेत. की बऱ्याच प्रत्येक गोष्टीमध्ये 2-3 आख्यायिका आहेत. तर ह्याच्याबद्दल सविस्तर माहिती एकाच वेळेला आपल्या लोकांना मिळेल. ह्या अष्टविनायकचे जे पुजारी येतील त्यांच्यापैकी आपल्याला काही मार्गदर्शनसुद्धा करणार आहेत. ओके. त्या मार्गदर्शनातून अष्टविनायकबद्दल माहिती मिळेल, गणपतीबद्दल माहिती मिळेल आणि गणेशोत्सवाबद्दल पण माहिती मिळेल. अच्छा. ह्याचा हा योगच असं साधलेला आहे, की आलेल्या लोकांना संपूर्ण गणपतीबद्दलच्या शंकासुद्धा निघून जातील. शंकेवरून आठवलं, माझ्या मनात सुद्धा एक शंका आहे. गणपती येत आहेत आणि त्याची तयारी सुरू आहे. आता आपण पाहिलं मध्ये 2-3 दिवसांपूर्वी जो पाऊस पडला, त्या पावसामध्ये जे मूर्तीचे कारखाने होते, त्या बऱ्यापैकी मूर्ती या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या आहेत. आता पुन्हा एकदा नव्यानं मूर्ती बनवल्या जातील. या मूर्ती बनवण्यामध्ये अनेक जणं शेणाच्या मूर्तीसुद्धा बनवतात. तर गणपतीची मूर्ती नेमकी कशी असावी आणि कशाची असावी? कारण इको फ्रेंडली गणपतीसुद्धा आत्ता बनवत चाललेले आहेत. तर नेमकी मूर्ती कशी असावी बुवा? मूर्ती कशी असावी ह्याच्याबद्दल खूप माहिती आहे. आपण आता ह्याच्यानंतर एक गणपतीबद्दल एक वेगळा एपिसोड करूयात. तुमच्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतो मी. पण गणपती उत्सव आणि गणपती कसा असावा ह्याच्याबद्दल एक एपिसोड आपण नक्कीच करूयात. आता गणपतीची मूर्ती ही तुम्ही तुमच्या घरात जी प्रथा आहे त्याप्रमाणे असावी. पण आता प्लॅस्टर ऑफ पॅरिस नाही वापरायचे म्हणून विरघळणारी मूर्ती, मातीच्या मूर्ती अशा ज्या काही आता सुरू आहे इको फ्रेंडली, त्याच्यामध्ये कोणी कागदाचं पण करतात, कोणी कशाचंही करतात. तर तो थोडासा नुसत्या कागदाची जर 10 दिवसासाठी केली तर ती मंडळाची म्हणून ठीक आहे. घरात करणार असाल तर तो गणपतीचा अपमान होईल, कारण ते वेगवेगळे तुकडे लावून केलेले असतात आणि तो पूर्ण गणपतीची मूर्ती दिसत नाही त्याच्यामध्ये. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा फक्त वैयक्तिक माझा विचार आहे, हा सगळ्यांसाठी मी सांगतोय असं पण वैयक्तिक माझा विचार आहे. ज्याला पटेल त्यांनी घ्या, ज्याला पटणार नाही त्यांनी काही ह्याच्याबद्दल दुर्लक्ष करा. आपल्याकडे गाईचं शेण हे खूप पवित्र आहे, त्याचे उपयोग खूप आहेत.
ते सर्वसामान्य माणसाला खूप गरजेचं आणि उपयोगाचं आहे. त्याचे तुम्ही दिवे लावा, धूपकांडी तयार करा, पण शेणाची गणपतीची मूर्ती करू नका, असं वैयक्तिक माझं मत आहे. हं, हं, हं. म्हणजे ते पटत नाही. शेणाची गणपतीची मूर्ती हे अच्छा. नाही पटत आहे. तर हे माझं मत आहे. हं, तुम्ही हं, काय हं. करायचं ते करू शकता. ज्यांना पटते त्यांनी हा विचार घ्यावा. आणि शेणाचे म्हणजे मी दिवाळीचा जो लक्ष्मीपूजनचा माझा क्लास आहे, हं. त्याच्यामध्ये मी आवर्जून सांगतो की शेणाचे दिवे लावा. ते कुठल्या दिशेला लावायचे, त्याची वात अच्छा. कुठे पाहिजे, हे सगळं त्या क्लासमध्ये पण सांगतो. ओके. त्यामुळे शेण हे पवित्र आहे. फक्त गणपतीची मूर्ती नको, एवढंच माझं मत आहे. ओके. जसं सरांनी सांगितलं, आता पुढचा येणारा आपला हा व्हिडिओसुद्धा गणपती विशेष असणार आहे आणि या व्हिडिओमध्ये गणपती कसा बसवावा, कुठल्या दिशेला बसवावा, जसं आत्ता सरांनी सांगितलं तो शेणाचा दिवा, बरं त्यातली वात ही कुठल्या दिशेला असावी, हे इतपत फार आपण महत्त्वाचं. सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टींबद्दलची माहिती त्या व्हिडिओमध्ये घेणार. त्यामुळे तो व्हिडिओ तर तुम्हाला पाहायचाच आहे. त्यात काही वादच नाही. पण हा व्हिडिओसुद्धा तुम्ही जर आत्ता इथंपर्यंत पाहिला असेल, तर शेवटाला एक बोनस टिप म्हणून मी सांगते, की पुन्हा एकदा 19 जुलैला जो कार्यक्रम होणार आहे, त्या कार्यक्रमामध्ये सर स्वतः आलेल्या लोकांच्या समस्यांचं निराकरण करणार आहे. तेही मोफत ते सगळं असणार आहे आणि भविष्यामध्ये सरांचा समस्यामुक्ती अभियान हा कार्यक्रमसुद्धा होणार आहे आणि या कार्यक्रमात सुद्धा सर तुम्ही बऱ्याच प्रश्नांची उत्तरं, हो. लोकांच्या समस्यांचं निराकरण करणार आहे. त्या अभियानाबद्दल थोडक्यात सांगाल का? समस्यामुक्ती अभियान म्हणजे तुम्हाला समस्या परत परत येऊ नयेत असेच माझे उपाय असतात. जे आत्तापर्यंत भविष्य पाहायला आले त्यांना परत 1-2 वर्ष परत माझ्याकडे यावंही लागत नाही. दुसरा प्रश्न काही असेल किंवा दुसऱ्या भावंडाचं काही असेल तरच ते येतात. हा समस्यामुक्ती अभियानामध्ये मी इतक्या सहज का सांगू शकतो, तर मला पत्रिकाच लागत नाही. मी तुमचा फोटो पाहून, तुमचा चेहरा पाहून, तुमच्याकडे पाहून, ही सगळी सद्गुरू जंगली महाराजांची कृपा आहे. त्याच्यावरून मी तुमचं भविष्य किंवा तुम्हाला येणाऱ्या अडचणी मला सांगता येतात किंवा कशामुळे अडचणी सुरू झाल्यात हे मी सांगतो. त्याच्यावर उपाय केला तर परत कुठलीच अडचण आपल्याला राहत नाही. आणि हे सगळं आलेल्या लोकांना प्रत्येकाला मला सांगता येणार आहे. खास करून त्यांचे वैयक्तिक दोष आणि वास्तुदोष याच्याबद्दल आपण त्या दिवशी मार्गदर्शन करणार आहोत. या निमित्तानं मला आवर्जून सांगायला आवडेल, की बऱ्याच लोकांची परिस्थिती नसते. मग त्यामुळे ते काही अफोर्ड करू शकतील, काही अफोर्ड करू शकत नाहीत. त्यामुळे ज्यांची खरंच परिस्थिती नाही आहे आणि त्यांना आवर्जून सरांना भेटायचं आहे, यांनी तर या कार्यक्रमामध्ये आलंच पाहिजे. कारण सगळ्यांसाठी हा कार्यक्रम मोफत असणार आहे. कुठल्याही पद्धतीचा ₹1 तुमच्याकडून या कार्यक्रमासाठी घेतला जाणार नाही आहे. त्यामुळे ज्यांची परिस्थिती आहे किंवा ज्यांची परिस्थिती नाही आहे, अशा दोन्हीही वर्गातील लोकांनी आवर्जून या कार्यक्रमाला या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. लिंकवरती क्लिक करा, तुमची माहिती सबमिट करा, फॉर्म सबमिट करा. खूप कमी सीट्स अवेलेबल आहेत. त्यामुळे जे लवकर येतील त्यांनाच खरं तर या कार्यक्रमामध्ये त्यांची हजेरी लाभेल. पुन्हा एकदा सर, जाता मला आणि या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल, कार्यक्रमामध्ये का यावं? प्रेक्षकांसाठी तर ही खास पर्वणी आहे माहिती घेण्याची. हं, हं, हं. जे येतील त्यांना भरभरून माहिती मिळेल. जी कधी ऐकायला मिळणार नाही अशी माहिती मिळणार आहे. इतर आपल्या प्रमुख पाहुण्यांची आणि विशेष कार्य करण्याची पर्सनली ओळख होणार आहे. आणि जे येणार नाहीत ते कदाचित काहीतरी त्यांच्याकडनं मिस झाल्यासारखं त्यांना नंतर वाटेल. आवर्जून या, लवकरात लवकर या आणि तुमच्या माहितीतल्या अनेक लोकांना यायला सांगा. बाकी हा पॉडकास्ट कसा वाटला? याच्यामधले काही विशेष करून आम्ही जे आषाढासंबंधित प्रश्न घेतलेले आहेत, साती असरांबद्दलचे काही प्रश्न घेतलेले आहेत, गणपतीबद्दलचे काही प्रश्न घेतलेले आहेत, आषाढी वारीबद्दलचे काही प्रश्न घेतलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कशी वाटली? तुमचे सुद्धा काही नवनवीन प्रश्न असतील, समस्या असतील, कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. सरांना स्वतः तुम्ही कॉल करू शकता, DM करू शकता. त्यांचाही नंबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल असेल. फेसबुक, इंस्टाग्राम अशा विविध माध्यमांवरती सुद्धा सर अवेलेबल आहेत. कुठेही तुम्हाला जमेल तसं, जमेल त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या समस्या किंवा तुम्ही तुमच्या कमेंट्स, तुम्हाला जे काही वाटतंय ते सांगू शकता. बाकी हा व्हिडिओ इथंपर्यंत बघितलात त्याबद्दल खूप खूप आभार. आणि असेच सरांचे व्हिडिओज जर पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. बाकी पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू. नमस्कार.